शेतकरी मंडळी हो, तुमच्यासाठी तातडीचा मेसेज आहे. कारण राज्याच्या अनेक भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तर हा पाऊस किती तारखेपर्यंत पडणार आहे? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कोणकोणत्या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे, हे आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मंडळी हो, गेल्या काही 2 दिवसापासून अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्याचबरोबर यामध्ये वारेचं प्रमाण जास्त आहे. आणि त्याचबरोबर हा अवकाळी पाऊस आहे. काही शेतकऱ्यांचे गहू, त्यानंतर काही शेतकऱ्यांचे अनेक भागामध्ये गहू तर आहेच. त्याचबरोबर जे पिकं आहेत बाकीचे ऊस, कांदा हा देखील याला देखील त्याचा फटका बसणार आहे. कसा बसणार आहे? कारण आता शेतकऱ्यांनी कांदा म्हणजे काढण्यासाठी सुरुवात केलेली आहे. त्यामुळं यामध्ये अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर शेतकरी मंडळींनो, तुमच्यासाठी हा तातडीचा मेसेज आहे. 5 एप्रिलपर्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागामध्ये महाराष्ट्राच्या पडणार आहे. आपण जर बघितलं, काल देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस जळगाव भागात देखील झाला आहे. तिथं अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आता हा पाऊस 5 एप्रिलपर्यंत राहणार आहे. आपण जर बघितलं, हा पाऊस अहिल्यानगर, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, पुणा, त्यानंतर रत्नागिरी, नाशिक अशा अनेक भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. आणि त्याचबरोबर या पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण देखील जास्त प्रमाणात असणार आहे. तुम्ही जर तुमच्या भागात जर पाऊस झाला असेल, तर तुम्ही बघितलं असेल, की सुरुवातीला अचानक पाऊस सुरू झाला नाही. सुरुवातीला जोरदार स्वरूपाचा वाऱ्यात रूपांतर झालं. वारं आलं आणि वाऱ्यांचं रूपांतर अनेक ठिकाणी पावसामध्ये झालं. म्हणजे त्या ठिकाणी गारपीट देखील सुरू झाली. सुरुवातीला वारं आलं, त्यानंतर गारपीट सुरू झाली आणि गारपीट बंद झाल्यानंतर त्याच्यामध्येच पाऊस सुरू झाला. असं देखील अनेक भागामध्ये घडत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. तुमचं जर गहू, कांदे काढणी सुरू असेल, तर त्वरित ते थांबवा. कारण हा पाऊस 5 एप्रिलपर्यंत असणार आहे. यामध्ये आपण जर बघितलं, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आज आणि उद्या जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. अहिल्यानगरमधले अनेक जे तालुके आहेत, गावं आहेत, या तालुक्यात, गावात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. आपण जर बघितलं, तर राहुरी, त्याचबरोबर वांबोरी, अहिल्यानगर, त्यानंतर तिकडं पुणे, त्यानंतर आपण जर सगळा परिसर जर बघितला, तर अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. पुण्याचा देखील आपण परिसर जर बघितला, तर पुण्यामध्ये गारा पडलेला आहे सुरुवातीलाच. गाऱ्याचं प्रमाण देखील तिथं जास्त प्रमाणात होतं आणि त्यानंतर पाऊस देखील झालेला आहे. हे असं वातावरण 5 एप्रिलपर्यंत राहणार आहे. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांसाठी हा तातडीचा मेसेज आहे. आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी अनेक अंदाज व्यक्त केले जात आहे. हवामान तज्ञ पंजाबराव डंक यांनी देखील सांगितलं आहे, की 5 एप्रिलपर्यंत पाऊस असणार आहे. त्याचबरोबर हा शेतकऱ्यांसाठी तातडीचा मेसेज होता. तर शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. कारण हा पाऊस 5 एप्रिलपर्यंत राहणार आहे. तर आपण जर बघितलं, नाशिक भागात देखील आज आणि उद्या, आज संध्याकाळी जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचबरोबर आपण इकडं जर सिन्नर, त्याचबरोबर इकडं छत्रपती संभाजीनगर, त्या ठिकाणी देखील आज संध्याकाळपासून पावसाला सुरुवात होणार आहे. आणि हा पाऊस जो असणार आहे, हा वाऱ्या वावदानाचा पाऊस असणार आहे. ही देखील शेतकऱ्यांसाठी तातडीचा मेसेज आहे. आणि हा पाऊस 5 एप्रिल नंतरच उघडणार आहे. 5 एप्रिल नंतर पुन्हा उन्हाचं आगमन होईल, म्हणजेच कडक स्वरूपाचं ऊन महाराष्ट्रामध्ये पडेल आणि 5 एप्रिल नंतरच जे हवामान आहे ते एकदम शुद्ध होईल. त्यामुळं हा शेतकरी मित्रांसाठी खूप तातडीचा मेसेज आहे. आपण जर बघितलं, तर अनेक ठिकाणी झाडं पडत आहे वाऱ्यामुळं, विजा पडत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. कांदे देखील काही शेतकऱ्यांचे काढून रानामध्ये पडलेले आहे. त्याचबरोबर काहींची गहू सोंगणी देखील करणं आहे. त्यामुळं तुम्ही हे जे 4-5 दिवस आहे, तुम्ही थांबून घ्या आणि त्यानंतरच आपल्या पिकाकडं म्हणजेच लक्ष द्या. कारण जर तुम्ही काढून ठेवलं आणि खळं वगैरे टायमिंगला मशीन नाही आली, तर घोटाळा होणार. कारण यामध्ये 5 एप्रिलपर्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. आपण जर बघितलं, तर आज संध्याकाळी अनेक भागामध्ये महाराष्ट्राच्या पाऊस पडणार आहे. उद्या देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तर हा जर तुम्हाला अंदाज आवडला असेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.